हरे कृष्ण. श्रीमद भागवतम स्कंद 4 अध्याय 12. अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे भगवत धाम गमन. आतापर्यंत आपण 10 श्लोक वाचलेले आहेत आणि आज 11 पासून सुरू करणार आहोत. तर आता काय झालेलं आहे की ध्रुव महाराजांना उपदेश देऊन त्यांचे आजोबा आपल्या घरी परत गेलेले आहेत. नंतर ध्रुव महाराजांपुढे आपले देवतांचे जे खजिनदार आहेत कुबेर ते प्रकट झाले आणि कुबेरांनी काय केलं, भगवंतांचं गुणगान केलं. नंतर ध्रुव महाराजांच्या भक्तीबद्दल गुणगान केलं आणि काय दिलं, वरदान दिलं जे ध्रुव महाराजांना पाहिजे ते. ध्रुव महाराजांनी काय मागितलं की भगवंतावर माझी अटळ निष्ठा निर्माण होऊ दे आणि भगवंतांचं अखंड चिंतन मला घडू दे. हे 8व्या श्लोकात आपण पाहिलं. 9व्या श्लोकात काय आहे, वरदान देऊन काय झालेलं आहे, कुबेर आपल्या इथे आपल्या लोकात निघून गेलेला आहे आणि ध्रुव महाराज आपल्या राजधानीला परत आले. आणि 10व्या श्लोकात आपण बघितलं की ध्रुव महाराज काय आता राज्य करतायत पुन्हा, तरी काय करतायत, भगवंतांना जे संतुष्ट करण्याची भक्ती तर चालूच आहे, वर जे यज्ञ आहेत जे काय आहेत एक राजा म्हणून कर्तव्य म्हणून वेदांमध्ये सांगितलंय म्हणून ते करायचे, ती कर्तव्यही ते व्यवस्थित करत आहेत. तर 11वा श्लोक आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की आपण हे वाचनाचा प्रयत्न करतोय तर आपल्याला हे समजेल. ठीक आहे, सुरू करूया आपण. हरिबोल. श्लोक क्रमांक 11. भाषांतर. ध्रुव महाराजांनी अखिलाचे भांडार असणाऱ्या परम भगवंतांची अव्याहतपणे भक्तिमय सेवा केली. काय केलं, अखिलाचे भांडार, अखिलाचे म्हणजे सगळ्याचे भांडार, सगळ्याचे जे भगवंत काय रिसोर्स आहेत, स्रोत आहेत, सर्व कारण आहेत असे जे भगवंत आहेत त्यांची अव्याहतपणे, अव्याहत म्हणजे अखंडितपणे भक्तिमय सेवा केली. भक्तिमय सेवेचे आचरण करताना ते म्हणजे ध्रुव महाराज पाहू शकले की अस्तित्वातील सर्व काही एकमेव भगवंतामध्ये स्थित आहे. जे काय सगळं काही आहे ते काय आहे, भगवंतांमध्ये स्थित आहे. भगवंतांमधून सगळं काय आहे आलेलं आहे, भगवंतांवर आश्रित आहे. आणि भगवंत सर्व प्राणीमात्रांमध्ये स्थित आहेत. भगवंत प्रत्येक प्राणीमात्रात आणि सर्व अणुरेणूमध्ये परमात्मा रूपात स्थित आहेत. आपल्या भक्तांचे रक्षण करणे या आपल्या आद्य कर्तव्यामध्ये भगवंत कधीच चूक करीत नाहीत. कशासाठी चूक करत नाहीत, आपल्या भक्तांचं रक्षण करणं हे भगवंतांचं आद्य कर्तव्य, आद्य म्हणजे प्रमुख कर्तव्य आणि त्यात कधीच चुकत नाहीत. म्हणून त्यांचं नाव आहे अच्युत. अच्युत म्हणजे पतन होणे, एखादं सांगितलंय ते न करणं, पण भगवंत काय रक्षण करतात, त्यात कधीच चूक करत नाहीत. हा जर श्लोक पाहिला आपण 11वा तर पहिल्याच ओळीत पहिलाच जो मोठा शब्द आहे तो आहे सर्वात्मनी अच्युते असं दिलेला आहे भगवंतांबद्दल. तात्पर्यात प्रभुपाद समजवतायत, ध्रुव महाराजांनी केवळ पुष्कळ यज्ञ केले एवढेच नव्हे तर त्यांनी भगवंतांची भक्तिमय सेवा करण्याचे आपले दिव्य कार्यही चालू ठेवले. सकाम कर्मांचे फळ भोगण्याची इच्छा करणाऱ्या साधारण कर्मी जनांना वैदिक शास्त्रांमध्ये सांगितलेल्या केवळ यज्ञांमध्ये आणि कर्मकांडांमध्ये स्वारस्य असते. काय आहेत, जे साधारण कर्मी आहेत, साधारण जे जन आहेत त्यांना काय सकाम कर्माचं फळ भोगण्याची इच्छा असते. हे केलं की ते मिळेल अशी इच्छा असते. म्हणून ते काय करतात, वेदांमध्ये सांगितलंय जे काय करा, यज्ञ कर्मकांड असं आहे, त्यात त्यांना फक्त आकर्षण असतं, स्वारस्य असतं, रस असतो. ध्रुव महाराजांनी जरी आदर्श राजा म्हणून अनेक यज्ञ केले तरी ते अव्याहतपणे म्हणजे कंटिन्युअसली अखंडित भक्तिमय सेवाही करीतच होते. भगवंत आपल्या शरणागत भक्तांचे सदैव रक्षण करतात. इथे दिलंय बघा, शेवटच्या ओळीत भाषांतरात काय दिलं होतं, भगवंत रक्षण करण्यात कधीच चूक करत नाही म्हणून दिलाय की काय भगवंत शरणागत भक्तांचं सदैव रक्षण करतात. भक्त पाहू शकतो की भगवंत भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे
ईश्वरः सर्वभूतानां हृद्देश अर्जुन तिष्ठती. हा भगवद्गीतेतला 18.61 श्लोक आहे. ह्यात काय दिलं? ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? परमेश्वर जे आहेत ते काय? सर्वभूतानां, भूत म्हणजे जीव, सर्व जीवांमध्ये हृद्देशे हृदयात हे अर्जुन तिष्ठती विराजमान असतात, निवास करतात. प्रत्येकाच्या अंतःकरणात भगवंत स्थित आहेत. भगवंत प्रत्येकाच्या ठाई म्हणजे ठिकाणी, हृदयात कसे स्थित आहेत हे साधारण लोक समजू शकत नाहीत. परंतु भक्त त्यांना म्हणजे भगवंतांना प्रत्यक्षात पाहू शकतो. भक्त त्यांना म्हणजे भगवंतांना केवळ बाह्यकारी रूपातच पाहू शकतो असं नव्हे, तर तो आपल्या आध्यात्मिक दृष्टीने पाहू शकतो की भगवद्गीतेत वर्णिल्याप्रमाणे मस्थानी सर्वभूतानी म्हणजे काय? प्रत्येक गोष्ट भगवंतांवर आश्रित आहे. हा भगवद्गीतेमधला 9व्या अध्यायातला 4था श्लोक आहे. ह्यामध्ये भगवंत म्हणतात, मया ततम इदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीनाम म्हणजे काय? मी अव्यक्त रूपाद्वारे हे सगळं जगत व्यापलेलं आहे. आणि मस्थानी सर्वभूतानी, मस्थानी म्हणजे सर्व जीव माझ्या ठाई आहेत. न चाहम तेषु अवस्थितः, पण मी त्यांच्या ठाई नाही. तर ह्याच्याबद्दल प्रभुपाद पुढे सांगतायत, अशी ही जी महाभागवताची दृष्टी असते म्हणजे काय? महाभागवत जो आहे म्हणजे महान भक्त आहे तो काय जाणतो की सगळे काय जीव आहेत भगवंतांचे अंश आहेत आणि सगळ्या या अंशामध्ये भगवंत परमात्मा रूपात विराजमान असतात असं हे भक्त जाणू शकतो. इतर लोक पाहतात ते सर्व काही तो म्हणजे हा जो भक्त आहे तो ते पाहतो. जसं इतर लोकांना दिसतं तसं ह्यालाही तेच दिसतं. परंतु तो म्हणजे हा जो भक्त आहे तो केवळ झाडं, पर्वत, नगरे, आकाश इत्यादी पाहण्याऐवजी आपले आराध्य भगवंत प्रत्येक वस्तूच्या ठाई पाहतो. तो काय बघतो? अरे हे भगवंतांपासून आलेलं आहे. अरे ह्याची ही महानता ही भगवंतांमुळे आली आहे. असं करत तो काय करतो? प्रत्येक गोष्टीमध्ये काय करतो? भगवंतांना प्रत्येक वस्तूच्या ठाई पाहतो. कारण प्रत्येक वस्तू एकमेव म्हणजे त्यांच्यावरच म्हणजे भगवंतांवरच आश्रित आहे. ही महाभागवताची दृष्टी आहे. म्हणजे भक्ताची काय आहे? दृष्टी आहे ही. सारांश मध्ये प्रभुपाद सांगतात की महाभागवत अर्थात अतिउन्नत शुद्ध भक्त भगवंतांना सर्वत्र तसेच प्रत्येक प्राणी मात्रांच्या अंतःकरणातही पाहतो. ज्या भक्तांनी भगवंतांची अनन्य भक्तिमय सेवा विकसित केली आहे त्यांनाच ही दृष्टी प्राप्त होऊ शकते. ज्यांनी अनन्य म्हणजे नाही अन्य भगवान श्रीकृष्णापेक्षा दुसरं काहीही नाही त्यांना दिसत. ते प्रत्येक गोष्ट अरे हा छान मृदंग वाजवतोय, हा भगवंतांनी ही शक्ती दिलेली आहे. अरे ह्याच्यात ही कला आहे भगवंतांनी दिली. अरे खूप सुंदर आहे, हे भगवंतांचं हे आहे आणि त्यावरून त्याला भगवंत आठवतात. मग भगवंत किती सुंदर. अशा रीतीने तो प्रत्येक गोष्ट केवळ भगवंतांची संबंधित करतो बघतो. तर ब्रह्मसंहितेतलं प्रभुपाद इथे उदाहरण देत आहेत की ब्रह्मसंहितेतला श्लोक आहे, प्रेमांजन क्षुरित भक्ती विलोचनेन म्हणजे हे भक्ताचे लोचन जे आहेत ते कसे आहेत? प्रेमांजन, प्रेमाच्या अंजनाने काय झालेले आहेत? क्षुरित म्हणजे माखलेले आहेत. त्यामुळे भक्ताला सगळीकडे काय दिसतं? भगवंत दिसू शकतात. ज्यांनी भगवत प्रेमाच्या अंजनाने आपले नेत्र माखलेले आहेत तेच भगवंतांना सर्वत्र प्रत्यक्षात पाहू शकतात. हे कल्पनेने अथवा तथाकथित ध्यानाने शक्य नाही. कल्पना करून भगवंतांना बघणे किंवा ध्यान करून भगवंतांना बघणे हे शक्य नाही. हे फक्त काय? भगवंतांना कधी बघू शकतो? जेव्हा तो आपले डोळे काय करतो? भगवत प्रेमाच्या अंजनाने माखतो. काही प्रश्न विचारा, नाहीतर आपण 12वा श्लोक बघूया. बघूया पुढचं. हरिबोल. श्लोक क्रमांक 12.
भाषांतर. ध्रुव महाराज सर्व दैवी गुणांनी संपन्न होते. आता ह्यामध्ये ध्रुव महाराजांचे गुण सांगितलेत सगळे. हा, एक तर काय, सर्व जे दैवी गुण आहेत ते त्यांच्यात, म्हणजे जे देवतांकडे गुण असतात तसे सगळे गुण आहेत. भगवंतांच्या भक्तांविषयी त्यांना म्हणजे ध्रुव महाराजांना अत्यंतिक आदर होता. ते काय, भक्तांना खूप आदर द्यायचे. मग इतरांचं काय, निर्धन आणि निष्पाप जनांवर म्हणजे लोकांवर ते म्हणजे ध्रुव महाराज अपार दया करीत. म्हणजे काय, फक्त भक्तांनाच हे करायचे का आदर? नाही. जे काय निर्धन आहेत, जे निष्पाप आहेत, अशांवरही ते खूप दया करायचे. आणखीन काय केलं त्यांनी, धार्मिक तत्वांचं काटेकोरपणे संरक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं, आपलं राज्य नीट सांभाळणं, जनतेच्या नागरिकांच्या कल्याणासाठी वेगवेगळे यज्ञ केले, सगळं त्यांनी काटेकोरपणे सांभाळलं. त्यांच्या अंगी असणाऱ्या या सर्व गुणांमुळे त्यांना अखिल प्रजेचे पिता मानले जात असे. त्यांना काय, त्यांचं कौतुक केलं जायचं की एवढे गुण आहेत, त्यामुळे सगळ्या प्रजेचे ते काय आहेत, पिता, पितरम, पिता असं मानलं जायचं. तात्पर्य प्रभुपाद सांगतात, ध्रुव महाराजांच्या अंगी असलेल्या गुणांचे येथील वर्णन असे दर्शविते की हे सर्व गुण ऋषितुल्य राजाचे आदर्श गुण आहेत. हा राजा कसा आहे, ऋषी समान आहे. जे काय आहे, त्यांना प्रत्येक राजा असो या प्रधानाचा मुलगा असो, सगळ्यांना गुरुकुलात शिक्षण घ्यायला लागतं. तसं ह्यांनी पण घेतलेलं आहे, अध्यात्माचं ज्ञान आहे आणि त्यामुळे काय आहे, कसं राजाने वागावं, अनासक्त होऊन आपली सगळी कर्तव्य कशी छान करावीत, अशा रीतीने. ऋषी म्हणजे काय, संन्यास घेतलाच पाहिजे असं नाही, ही वृत्ती आहे. ऋषी सारखं काय आहे, गुण आहे, वागणूक आहे. तर असे आदर्श त्याच्यात गुण होते. केवळ राजाधिराजांनीच नव्हे तर आधुनिक काळातील लोकसत्ताक व्यवस्थेतील अथवा एकतंत्र शासन व्यवस्था नसलेल्या राज्य व्यवस्थेतील पुढाऱ्यांनी देखील उपरोक्त सर्व दैवी गुणांनी संपन्न असले पाहिजे. प्रभुपाद म्हणतात, फक्त राजांनीच नाही तर प्रत्येक पुढाऱ्यांनी, प्रत्येक नेत्यांनी काय केलं पाहिजे, हे सगळे गुण आपल्यात अंगी बाणवले पाहिजे. म्हणजे काय होईल, पुढचं ओळ आहे, मगच राज्यातील नागरिक सुखी राहू शकतील. सगळी कर्तव्य पार पडली म्हणजे तो काय आहे, कधीच काय करणार नाही, स्वार्थ बघणार नाही, सगळ्या कर्तव्यांचं पालन नीट करेल आणि मग सगळे आपोआपच सुखी होतील. येथे स्पष्टपणे म्हटले आहे की नागरिकांनी ध्रुव महाराजांना स्वतःच्या पित्या समान मानले. आपल्या सामर्थ्य संपन्न पित्यावर अवलंबून असलेले बालक जसे संपूर्णतः समाधानी असते, जसं काय आहे, आपलं पालन पोषण करणारे जे बाबा आहेत त्यांच्यावर काय आहे, सामर्थ्यवान पित्यावर मूल कसं असतं, एकदम अवलंबून असतं आणि समाधानी असतं. तसंच राज्य शासनाकडून किंवा राजाकडून संरक्षण मिळालेल्या नागरिकांनी सर्व बाबतीत समाधानी असावे. म्हणजे काय अपेक्षा काय आहे की राजांनी आपल्या या प्रजेच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात, त्यांना योग्य ते संरक्षण द्यावं. तथापि परंतु वर्तमान स्थिती काय आहे ते प्रभुपाद सांगतात पुढे. वर्तमान स्थिती अशी आहे की नागरिकांच्या जीविताचे आणि वित्ताचे, जीवनाचं आणि वित्त म्हणजे पैसा, पैशाचं, संपत्तीचं रक्षण यासारख्या जीवनाच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण होण्याची निश्चिती ही शासनाकडून मिळू शकत नाही. काय आहे, सगळेच स्वार्थी झाल्यामुळे ह्या ज्या मूलभूत गरजाही व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाहीत. पुढचा पॅरेग्राफ. या श्लोकामध्ये ब्रह्मण्यम हा एक शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर आपण 12व्या श्लोकाची पहिली ओळीतला तिसरा शब्द बघितला तर तो आहे ब्रह्मण्यम. ध्रुव महाराजांना वेद अध्ययन करून त्या योगे परम भगवंतांना जाणणाऱ्या ब्राह्मणांविषयी अत्यंतिक आदर होता. ब्राह्मण म्हणजे काय, त्याची इथे व्याख्याच दिली आहे. काय आहे, वेद अध्ययन करतात ते आणि परम भगवंतांना जाणतात ते ब्राह्मण.
तर अशा ब्राह्मणांविषयी त्यांना अति आदर होता. कृष्ण भावनेचा सर्वत्र प्रचार करण्यात ब्राह्मण नित्य निमग्न असतात. त्या ज्या संघटना संपूर्ण जगभर भगवत भावनेचा प्रसार करण्यात मग्न आहेत त्यांच्याविषयी शासनाने आदर बाळगला पाहिजे. काय आहे, इतकं जर भगवंताविषयी सांगतायत तर शासनाने प्रमुखांनी त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. पण दुर्दैवाने पुढे वाचते, अशा संघटनांना कोणतेही राष्ट्र अथवा शासन सहाय्य करीत नाही. सद्गुणांविषयी सांगायचे तर राज्य शासनामध्ये गुणी मनुष्य आढळणे अतिशय कठीण झालेले आहे. शासक आपल्या शासकीय पदांवर बसून नागरिकांच्या प्रत्येक विनंतीस केवळ नकार देण्याचे कार्य करतात. बघू 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 असं म्हणतात ते. काही मागणी केली तर जणू काही असा नकार देण्यासाठीच त्यांना वेतन दिले जात असावे. पुढे हा जो श्लोक आहे 12वा, त्याची पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे त्याबद्दल प्रभुपाद म्हणतात. तो शब्द आहे दीनवत्सलम. दीन म्हणजे दीनांवर, जे निर्धन आहेत, जे निष्पाप आहेत, आणि वत्सल, वत्सल म्हणजे दया करणारे. म्हणजे गाईचं जे वासरू असतं त्याला संस्कृतमध्ये म्हणतात वत्स, आणि त्याला गाय वात्सल्याने चाटते, प्रेम करते, काळजी घेते, म्हणून ते वात्सल्य भाव. तर असं ते आहे शब्द. तर दीनवत्सलम हाही एक या श्लोकातील आणखी महत्वाचा शब्द आहे. शासन प्रमुखाने निष्पाप जनांवर नेहमी दया करावी. दुर्दैवाने वर्तमान स्थितीत राज्याचे प्रतिनिधी, राष्ट्राध्यक्ष गलेलठ्ठ वेतन मिळवतात आणि आपण फार धार्मिक आहोत असा आव आणतात. बघा, आपले सगळे वारकरी एवढे चालत चालत 18 दिवस चालत पंढरपूरला पोहोचतात. हे मोठे मोठे आमदार, खासदार, पुढारी, मुख्यमंत्री झट 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 त्या हेलिकॉप्टरने येतात आणि डायरेक्ट भगवंतांच्या समोर, विठ्ठलाच्या समोर. विठ्ठलाचा जो तुळशीचा हार आहे तो लगेच या पुढाऱ्यांच्या गळ्यात. अशा रीतीने ते दाखवतात की आम्ही खूप धार्मिक आहोत असा आव आणतात. पण त्याच वेळी ते म्हणजे हे जे पुढारी आहेत, राष्ट्राध्यक्ष आहेत, राज्याचे प्रतिनिधी आहेत, ते काय करतात, आमदार, खासदार ही लोक जेथे निष्पाप पशूंची मोठ्या प्रमाणावर हत्या केली जाते असे अनेक खाटीकखाने चालवितात. आपण जर ध्रुव महाराजांच्या दैवी गुणांची तुलना आधुनिक प्रशासकांच्या गुणांशी करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला असे आढळेल की दोहोंमध्ये मुळीच तुलना होऊ शकत नाही. ही लोक सगळी अतिशय स्वार्थी आहेत. पण ध्रुव महाराजांचे एक एक गुण पाहिलं तर आपण कितीतरी वेळ त्या गुणांवर चर्चा करू शकतो. ते एक आदर्श आहेत. ध्रुव महाराजांचे अस्तित्व सत्ययुगात होते हे पुढील श्लोकांमधून स्पष्ट होईलच. ते सत्ययुगातील आदर्श राजा होते. वर्तमान कलियुगातील प्रशासकीय व्यवस्थापनेमध्ये दैवी गुणांचा सर्वथा अभाव आहे. असे जे ध्रुव महाराजांमध्ये दिसले अशा दैवी गुणांचा अभाव सध्याच्या वर्तमान काळात सर्व व्यवस्थापकांमध्ये आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास वर्तमान काळातील लोकांना धर्म, जीवन आणि संपत्ती यांच्या रक्षणासाठी कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यावाचून पर्याय नाही. प्रभुपाद काय म्हणतात, त्यामुळे सगळ्यांनी काय केलं पाहिजे, भगवंत कसे आहेत आपण 11व्या श्लोकात बघितलं की भगवंत अच्युत आहेत. ते भक्तांचं रक्षण करणं हे आद्य कर्तव्य मानतात. त्यात ते कधीच चुकत नाहीत. त्यामुळे आता सगळ्या लोकांनी कृष्ण भावनेचा स्वीकार करावा म्हणजे त्यांचंही भगवंत काय करतील, रक्षण करतील. ठीक आहे, काही शंका आहे नाहीतर 13व्या श्लोकाला जाऊया. श्लोक क्रमांक 13. ध्रुव महाराजांनी या भूमंडळावर म्हणजे पृथ्वीवर 36 सहस्त्र म्हणजे 1000 वर्षे राज्य केले. त्यांनी सुख उपभोगाद्वारे पुण्यकर्मांच्या फळांचा क्षय केला. म्हणजे काय, आपण पुण्य केलं की त्याचं कर्मफळ मिळतं म्हणजे त्याच्यात सुख मिळतं.
ते सुख घेतलं आणि ते सुख कर्मफळ संपवली. मग तप आचरणाद्वारे अशुभ कर्मांच्या फळाचा विनाश केला. चुकून माकून काही अशुभ कर्म घडली असतील तर त्याची वाईट फळं येतात. तर त्या वाईट फळांसाठी काय केलं त्यांनी? तप आचरण केलं. आणि काय केलं आपण जसं ना कर्म आणि निर्दहती किंतुच भक्ती भाजा, तीव्र भक्ती केल्यावर काय होतं? ही जी कर्मफळं आहेत ती काय होतात? जळून नष्ट होतात. म्हणजे आणखीन त्यातनं काही उगवत नाही त्या बीजातनं. तर अशा रीतीने प्रभुपाद पुढे समजवतायत काय काय केलं ते. तात्पर्य, ध्रुव महाराजांनी पृथ्वीवर 36 सहस्र वर्षे राज्य केले. याचा अर्थ त्यांचं राज्य सत्ययुगामध्ये होते असा आहे. कारण सत्ययुगामध्ये लोकांचे आयुष्य 1,00,000 वर्षे इतके होते. पुढे त्रेता नामक युगामध्ये मनुष्याचे आयुर्मान 10 सहस्त्र वर्षांइतके होते. त्यापुढील द्वापार युगामध्ये ते आयुर्मान 1 सहस्त्र वर्षा इतके होते. वर्तमान कलियुगामध्ये मनुष्याची अधिकतम जास्तीत जास्त आयुर्मर्यादा 100 वर्षे इतकी आहे. युग परिवर्तना समवेत, जसं जसं युग बदलत गेलं त्या समवेत काय काय होत गेलं? आयुर्मर्यादा म्हणजे काय? आयुष्य, स्मृती, स्मरणशक्ती, कृपा वा दया, दयाळू वृत्ती आणि इतर सर्व सद्गुणांचा क्षय होत जातो, कमी कमी होत जातात. बघा, पूर्वी काय होतं? सत्ययुगात कोणालाही स्मरणशक्तीसाठी प्रयत्न करायला लागायचे नाही. सगळे कसे होते? श्रुतीधर होते. श्रुतीधर, कानात ते लगेच ऐकलं की त्यांच्या लक्षात राहायचं. आपल्याला काही लक्षात राहत नाही. आता आपल्याला विचारलं की 10 फोन नंबर सांगा, तर तेही लक्षात राहत नाही. बरोबर आहे. म्हणजे कशी स्मरणशक्ती, आपलीच स्मरणशक्ती बघा, 20 वर्षापूर्वी आपली काय स्मरणशक्ती होती आणि आता काय आहे? इतकं काय होतं? हळूहळू हळूहळू काय होत जातं? ते क्षय होत जाते, कमी कमी होत जातो आहे. पुण्यकारक आणि पापकारक असे कर्माचे 2 प्रकार आहेत. आता ही थोडी कर्मा फिलॉसॉफी आहे, ती व्यवस्थित ऐका. काही शंका असेल तर आपण ते क्लिअर करूया. पुण्य कार्य केल्याने मनुष्यास उच्च श्रेणीचा ऐहिक म्हणजे भौतिक सुख उपभोग घेण्याची सुविधा प्राप्त होऊ शकते. पण अशुभ अशी पापकर्म केल्याने त्याला अतोनात दुःख भोगावे लागते. ठीक आहे, क्लिअर आहे? पुण्य केल्याने सुख मिळतं, अशुभ केलं तर दुःख मिळतं. ठीक. भक्ताला ऐहिक भौतिक सुखामध्ये स्वारस्य नसते आणि दुःखाने तो प्रभावित होत नाही. आता भक्त आहे तर त्याला सुख दुःख येणार नाहीत का? येणार. सुख आलं म्हणजे काय? तो आपली कर्मफळं जी चांगली आहेत ती काय करतोय? वापरून संपवतोय, सुखात सुविधांमध्ये राहून. आणि दुःख आलं तरी तो काय करतो ते वाचतोय आपण पुढे. जेव्हा समृद्धी त्याच्या पायाशी लोळण घेत असते तेव्हा तो जाणतो की मी माझ्या पुण्यकर्मांचे फळ भोगून ते नष्ट करीत आहे. बरोबर? त्याचं ऐश्वर्य आहे. आता आपल्याला बघा, आधी ह्या ब्राह्मणीच्या माताजी पाणी आणण्यासाठी किती कष्ट करायच्या, बरोबर? मग पुढे पुढे काय झालं? तुमच्या दरवाजातच काय आला? ते काय म्हणतात? नळ. ते काय लावतात? ते मशीन, बोर लावतात ना, असं फास्ट पाणी येतं ते. म्हणजे आधी एवढी कष्ट करायला लागायची, पण काय झालंय? मग ही कष्ट कमी झाली. तर काय आहे, ही जी कष्ट असतात ती कशामुळे येतात? आपण जे वाईट कार्य केलेलं असतं त्यामुळे ती कष्ट येतात. बरोबर? ते बरोबर उदाहरण देते. असं म्हटलं जातं की या जन्मात जर आपल्याला पाण्याचा अभाव सारखा जाणवतोय म्हणजे काय असतं? आपण आदल्या जन्मामध्ये कधीच पाणी दान केलेलं नसतं. तर हे मी जेव्हा ना 20 वर्षापूर्वी आम्ही चिंचवडला राहत होतो तेव्हा हे सत्यवती माताजींचे आम्ही नेहमी लेक्चर्स ऐकायचो. त्यात त्यांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं आणि माझ्या बरोबर लगेच चूप पेटली. आम्ही जिथे राहत असतो त्याच्या समोर एकाच नावाच्या 2 बिल्डिंग असतात ना, ए विंग आणि बी विंग. बरोबर? म्हणजे आता सुविधा ए अपार्टमेंट आणि बी अपार्टमेंट. तर त्यांचा काय एकच हे काय असतो तो बोरिंग, खालून पंपनी पाणी घेतात तो.
आणि दोघांच्याही बिल्डिंगवर काय एक एक पाण्याची टाकी. ए विंगचं पाणी कधीच संपायचं नाही आणि बी विंगचं पाणी कायम संपायचं. सकाळ झाली 7 वाजले का बी विंगची लोक खिडक्यांमधून ओरडा सुरू करायची, अरे पाणी गेलं पाणी गेलं. हा, तर मग मी हे सत्यवती मातांशी डिस्कस केलं होतं की माताजी एकच बिल्डिंग म्हणजे एकाच कॉलनी मधले 2 बिल्डिंग एकाच ह्यानी पाणी भरलं जातं. तर मग माताजीने मला तेव्हा समजावलं होतं की ज्यांनी जलदान कधीच केलं नाही ते सगळे एकत्रितरित्या कुठे आलेत, या बी विंग मध्ये राहायला आलेत आणि ते आपले त्यांच्या वाईट कर्मांची फळं काय की त्यांनाही पाण्याच्या प्रॉब्लेमला काय व्हायला लागेल, फेस करायला लागेल, म्हणजे सामोरं जायला लागेल. पण हे जे ए विंग मधले आहेत त्यांना कधीच पाण्याचा त्रास नव्हता. ते काय आहेत, त्यांनी जलदान केलेलं आहे. हा, म्हणजे असे हे काय आहेत कर्माचे रिएक्शन पुढच्या जन्मी वगैरे मिळतात. हे एक घटना सांगून तुम्हाला समजलं. आता असं प्रत्येक गोष्टीत होतं. तर इथे आहे की जेव्हा तर समृद्धीत आहे भक्त तेव्हा तो जाणतो की माझं पुण्य कर्माचं फळ भोगून मी नष्ट करतोय आणि जेव्हा तो दुःखामध्ये आहे तेव्हा तो जाणतो की माझी पापकर्माची फळं काय करत आहे, मी नष्ट करत आहे. दुःख आलं की पाप भोगायला लागतं ना, दुःख म्हणजे पापकर्माचं फळ, ते मी भोगून काय करतोय, संपवतोय. बरोबर. तर भक्ताला खरं तर काय सुख दुःखाशी काही देणं घेणं नसतं. त्याला काय करायचं असतं, फक्त भक्तिमय सेवा करायची असते. श्रीमद भागवतात म्हटले आहे की मनुष्याची भक्तिमय सेवा अप्रतिहता असावी, म्हणजे काय अखंडित असावी. अर्थात सुख दुःख या भौतिक अवस्थांमुळे तिच्यामुळे मध्ये म्हणजे भक्तिमय सेवेमध्ये कोणतीही बाधा निर्माण होऊ नये. म्हणजे काय आहे, अरे आमच्याकडे आता दुःख आहे त्यामुळे मी भक्ती बंद करेन आणि जप नाही करणार 10 दिवस, असं आहे का? नाही. भक्तिमय सेवा अखंडितच राहिली पाहिजे. त्यामुळे सांगितलं की सुख असो वा दुःख असो काय या भक्तीच्या सेवेमध्ये कधीच बाधा येऊ नये. एकादशी आणि तत्सम म्हणजे त्यासम इतर दिवशी उपवास करणे आणि काय आहे, आपण भक्तीमध्ये काय करतो, एकादशी, जन्माष्टमी अशा विविध वेळी काय करतो, उपवास करतो. आणि काय म्हणजे हे तपाबद्दल सांगतात प्रभुपाद. आणि काय आपण 4 नियमांचं पालन करतो. काय आहे, अवैध मैथुन जीवन म्हणजेच काय व्यभिचार. व्यभिचार म्हणजे काय, परस्त्री परपुरुष संबंध हे काय आपण करत नाहीत. नशापान करत नाहीत, जुगार खेळत नाही, मांसाहार करत नाही. तर या सर्व गोष्टींपासून आपण काय करतो, दूर राहतो. अशा प्रकारची काय आहे तपस्या भक्तांद्वारे केली जाते. 4 नियम पाळतात, हे काय आहे तपस्या आहे. पहाटे लवकर उठतात, बरोबर. हे सगळं काय आहे एकादशी करतात, हे सगळे काय आहेत तपस्या आहे. अशा प्रकारे तो म्हणजे कोण, भक्त. हा, हरी बोल. हा, तो म्हणजे भक्त गत जीवनातील आपल्या पापकर्मांपासून शुद्ध होतो. काय आहे बघा, पुण्य केलं म्हणून त्याला सुख सुविधा आहेत आणि पाप काही केले त्यामुळे काही दुःख आहेत. पण तो काय करतो, स्वतःहून सगळ्या तपस्या करतो आणि सगळी दुःख सहन करतो शांतपणे. त्या दुःखांसाठी इतरांना दोष वगैरे देत नाही. अशा प्रकारे काय होऊन जातं, तो सगळ्या पापकर्मांपासून पण शुद्ध होऊन जातो. आणि त्याच वेळी तो सर्वाधिक शुभ अथवा पुण्यकारक असणाऱ्या भक्तिमय सेवेचे आचरण करीत असल्यामुळे पृथक म्हणजे वेगळा प्रयत्न वाचून जीवनाचा उपभोग घेतो. जे काय आहे, एका ठिकाणी भक्ती सुरू केल्यावर काय होतं, नवीन पाप कर्म तो कधीच करत नाही. हे सर्वात महत्वाचं आहे कर्मा फिलॉसॉफीमध्ये. काय आहे, मला आता दुःख आलं, मला काय, मला कंपनीत माझ्या बढती नाही मिळाली, ठीक आहे, माझं कर्म आहे त्याचं फळ आहे. पण मी जरा रे त्या सुशिल्याला मिळाली, तिने काहीतरी असं केलं असेल, बॉसला पैसे खाऊ घातले असतील, असं मी जेव्हा दोष द्यायला लागतो तेव्हा काय होतं, पुन्हा मी नवीन कर्म तयार करतो. नवीन कर्म केलं की त्याचं कर्मफळ मला भोगायला लागतं, बरोबर. पण भक्त आहे तर तो जाणतो हे मला पूर्व कर्मफळानुसार आहे,
माझ्या भाग्यात आहे तेच होणार आहे, मी माझे प्रयत्न सोडणार नाही. एक तर मी माझी कर्तव्य करत राहील आणि दुसरं म्हणजे मी माझी भक्तीही सोडणार नाही. अशा रीतीने काय करतो, तो नवीन कर्मफळ तयार करत नाही, त्यामुळे त्याला काही भोगायला लागत नाही. त्याची सुखाची कर्मफळं आहेत ती त्याला सगळ्या सुविधा मिळतात, त्याच्यात ती संपून जातात. आणि ज्यावेळी त्याची ही सगळी कर्मफळं म्हणजे पाप कर्मफळं आणि चांगली कर्मफळं संपणार, भक्ती पूर्ण होणार, काय होणार, तो भगवत धामात जाणार. ठीक आहे. तर आता ही स्टेज ध्रुव महाराजांची येते आहे, त्यामुळे सांगितलंय की त्यांनी सुख कर्म फळं आहेत ती सगळी भोगून नष्ट केली आणि तप आचरण केल्यामुळे सगळी अशुभ कर्म आहेत त्या फळांचा विनाश केला आणि भक्ती इतकी तीव्रतेने केली की जी काय उरली सुरली कर्मफळं आहेत ती काय झाली, भाजून नष्ट केली गेली. आता पुढे 14वा श्लोक. काही शंका आहे? जाऊया पुढे माताजी. ओके. 14वा श्लोक भाषांतर. आत्मसंयमी महात्मा ध्रुव महाराजांनी अशा रीतीने धार्मिकता, आर्थिक विकास आणि ऐहिक कामना पूर्ती म्हणजे काय, धर्म, अर्थ, काम हे 3 पुरुषार्थ या 3 प्रकारच्या सांसारिक कार्यांचे सुखकारक आचरण करीत अनेक वर्ष व्यतीत केली. म्हणजे आयुष्यभर काय केलं त्यांनी, व्यवस्थित धर्म, वेदांमध्ये सांगितल्यानुसार एका राजाने एका क्षत्रियाने कसं वागावं तसं धर्म आचरण केलं. नंतर काय आहे, आर्थिक विकास, सगळ्या राज्याचा आर्थिक विकास, सगळी कार्य आपली सगळी व्यवस्थित एक गृहस्थ म्हणून केली, एक राजा म्हणून केली. मग काय, धर्म, अर्थ, काम जे आहेत, ऐहिक कामना आहेत, राजा आहे म्हणून त्याला काही कर्तव्य करायला लागतात, सगळं इच्छांची पूर्ती, ते सगळी काय आहेत कार्य त्यांनी व्यवस्थितरित्या केली. आणि काय आहे, धर्म, अर्थ, काम आणि मग येतो मोक्ष. त्यामुळे शेवटचं वाक्य आहे, त्यानंतर राजसिंहासन आपल्या पुत्रास हस्तांतरित केले. त्याच्यावरच शेवटपर्यंत चिटकून बसला का धृतराष्ट्रासारखा. धृतराष्ट्र या शब्दाचा अर्थ काय, धृत, राष्ट्र म्हणजे राष्ट्र आणि धृत म्हणजे पकडून ठेवलेलं. शेवटपर्यंत सगळे पुत्र मेले, हस्तिनापूरचे राजा शेवटी युधिष्ठिर महाराज झाले, तरी राजसिंहासनावर कोण बसून राहायचा, धृतराष्ट्रात बसून राहायचा. पण आदर्श ध्रुवानी काय केलं, जसं आपलं सगळं कार्य संपलं त्यांनी बघितलं, अरे आपला मुलगा योग्य झाला आहे राज्याचं कार्य करायला, लगेच त्याच्या हातात राज्यसिंहासन देऊन ते बाहेर पडले. तात्पर्य, भौतिकवादी जीवनाचे पूर्णत्व धर्मतत्व प्रक्रियांच्या आचरणाने सहजपणे आणि सुयोग्य रीतीने प्राप्त करता येते. म्हणजे काय आहे, भौतिकवादी जीवनामध्ये काय आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष या वाटे जर चाललं तर आपोआपच काय आपलं आयुष्य व्यवस्थित चालतं. कारण असंच वेदांनी दिलेलं आहे की मनुष्याने हळूहळू प्रगती करत जायचं आणि मोक्षाचा नंतर विचार करायचा. ही गोष्ट आपोआपच यशस्वी आर्थिक विकास घडविते आणि मग सर्व भौतिक कामनांची तृप्ती होण्यात काहीच अडचण निर्माण होत नाही. म्हणजे काय, आधी तो धर्माचं पालन करतो, आपोआपच धर्माचं पालन करून व्यवस्थितरित्या आर्थिक विकास आणि मग त्याची काम तृप्ती होते. सम्राट या नात्याने ध्रुव महाराजांना आपल्या पदास अनुसरून वागणे अपरिहार्य होते. जे काय आहे, एक राजा या नात्याने त्यांनी काही कार्य जे काय आहेत ते सगळी करणं अपरिहार्य आहेत. असं नाही ते म्हणू शकत की नाही मी भक्त आहे तर मी हे आता कार्य करणार नाही. नाही, कर्तव्य ही केलीच पाहिजे. अन्यथा सामान्य जनतेवर राज्य करणे त्यांना शक्य झाले नसते आणि म्हणून त्यांनी धर्म मार्गाचे अचूक पालन केले. जसे धर्मात सांगितलेले आहे, धर्मशास्त्रांमध्ये काय, वेदांमध्ये, की राजाचीही कर्तव्य आहेत, पतीचीही कर्तव्य आहेत, मुलाचीही कर्तव्य आहेत, ती सगळी त्यांनी काय केली, अचूकपणे पालन केली. तथापि परंतु आपला पुत्र वयात आलेला असून तो राजसिंहासनाचे उत्तरदायित्व समर्थपणे सांभाळू शकतो. म्हणजे काय, जबाबदारी आपला मुलगा नीट सांभाळू शकतो हे पाहता क्षणी त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी तात्काळ
त्याला म्हणजे आपल्या पुत्राला राजसिंहासनावर बसविले आणि ते सर्व सांसारिक कार्यांमधून निवृत्त झाले. हे आहे वानप्रस्थाश्रम स्वीकारायचं. हे काय ते पूर्णपणे बाहेर पडले. आता आपल्यासारख्या लोकांनी 50 नंतर काय करायचं, आपण घर सोडून जाऊ शकत नाही कारण आता वनच नाहीयेत. पण मग आपण घरात राहून काय करायचं, जास्तीत जास्त भक्ती करायची, जास्तीत जास्त भगवंतांविषयी श्रवण वाचन हे करायचं आणि जी घरची कार्य चालली ती आपल्या मुलाबाळांवर सोपवून द्यायची आणि त्यातला आपला इंटरेस्ट, आपली ओढ, आपली आसक्ती कमी करायची आणि तीच आसक्ती उचलून भगवंतांच्या चरणावर लावायची. बरोबर. तर आता प्रभुपाद आता जो 14वा श्लोक आपण वाचतोय त्याच्या पहिल्या ओळीचा जो शेवटचा शब्द आहे काय आहे तो, महात्मा अविचल इंद्रिय, त्याच्याबद्दल सांगताय. या श्लोकामध्ये योजिलेला अविचल इंद्रिय हा शब्द अत्यंत अर्थपूर्ण असून त्याचा अर्थ आहे इंद्रिय क्षुब्धतेमुळे ध्रुव महाराज विचलित झाले नाही आणि त्याच वेळी ते इतके वयोवृद्ध होऊनही त्यांच्या इंद्रियांचे सामर्थ्य क्षीण झाले नाही असा आहे. एक तर काय आहे अविचल इंद्रिय म्हणजे काय आहे, तर इंद्रिय क्षुब्धता होऊन ते कधीच विचलित झाले नाही. इंद्रियांनी कधीच जिभेने कधीच सांगितलं नाही मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला भोग करायचंय असं कधीच सांगितलं नाही. त्यांची इंद्रिय कशी अविचलित राहिली आणि काय इतके म्हातारे झाले तरी इंद्रियांचं सामर्थ्य क्षीण झालं नाही. ह्यासाठी आपण तर सगळेच जण काय करूया, याच पुस्तकाचा ग्रंथाचा म्हणजे स्कंद 4चा 9वा अध्याय बघूया आपण. 9व्या अध्यायातला 22वा श्लोक मिळाला. बरं. तर ह्यात काय चाललेलं आहे की भगवंत ध्रुवावर प्रसन्न झालेले आहेत. मग ध्रुवांनी भगवंतांना भरपूर साऱ्या प्रार्थना अर्पण केल्या आहेत आणि मग भगवंतांनी ध्रुवांना वर दिलेलं आहे. त्या वरदान करताना भगवंत ध्रुवांना म्हणतात, 22व्या श्लोकाचं भाषांतर वाचते, तुला म्हणजे ध्रुवाला राज्य देऊन ते सगळं सांगतात की तुला राज्य देऊन म्हणजे तुला राज्य देऊन तुझे पिता उत्तानपाद काय करणार, वनात जाणार. वनात गेल्यावर तू म्हणजे ध्रुवा तू संपूर्ण जगावर 36 सहस्त्र वर्ष अखंडपणे राज्य करशील आणि तुझी म्हणजे ध्रुवाची सर्व इंद्रिय आत्ता आहेत 5व्या वर्षी जशी आहेत तशीच सामर्थ्य संपन्न राहशील आणि तू कधीच वृद्ध होणार नाही. म्हणजे त्यांची इंद्रिय अशी व्यवस्थित राहण्यासाठी आशीर्वाद कोणी दिलेला आहे, भगवंताने दिला आहे. तर आपण आपला जो श्लोक चाललाय ते बघूया. आता मी तात्पर्य वाचते कसलं 4.12.14चं. ठीक आहे. त्यांनी म्हणजे ध्रुव महाराजांनी जगावर 36,000 वर्षे राज्य केल्यामुळे स्वाभाविकच कोणी असा निष्कर्ष काढेल की ते अतिशय वयोवृद्ध झाले असावेत. पण प्रत्यक्षात त्यांची इंद्रिये तरुण व सामर्थ्यशालीच होती आणि तरीही त्यांना इंद्रिय तृप्तीमध्ये रुची नव्हती. हे सर्वात महत्वाचं. कित्येक वेळा माणसं काय होतात, म्हातारी होतात आणि त्यामुळे इच्छा आहे पण काहीच करू शकत नाही म्हणून इंद्रिय तृप्ती करत नाहीत. पण हे काय ह्यांची इंद्रिय एकदम सामर्थ्यशाली होती. वर काय आहे, सगळी इंद्रिय ऋषिकेश सेवनम. सगळी इंद्रियांना कुठे लावलं होतं, इंद्रियांच्या स्वामींच्या सेवेत लावलेलं होतं. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचे स्वामी यांच्या सेवेत लावल्यामुळे त्यांना इंद्रिय तृप्तीमध्ये रुची नव्हती. दुसऱ्या शब्दात ते म्हणजे ध्रुव महाराज शेवटपर्यंत आत्मनियंत्रितच राहिले. त्यांनी आपली इंद्रिय नियंत्रित ठेवली. त्याला काय म्हणतात, त्यांची इंद्रिय नियंत्रित असतात त्यांना म्हणतात गोस्वामी. बरोबर. त्यामुळे आपण म्हणतो हे 6 गोस्वामी आहेत. ते 6 गोस्वामी कसे, त्यांनी आपली इंद्रिय काय केलेली आहे, नियंत्रित केली आहेत. आणि ज्यांची इंद्रिय नियंत्रित नाहीत त्यांना काय म्हणतात, गोदास. गो म्हणजे काय, गाईचा नाही इथे. गो म्हणजे इथे आहे इंद्रिय.
इंद्रियांचा काय आहे तो दास आहे. जसं एक इंद्रिय म्हणतंय तिकडे जाऊ तो तिथे जातो, दुसरं इंद्रिय म्हणतात तिथे जाऊ तर तिथे जातं आणि मग जसे घोडे उधळतात तसं ह्यांचं आयुष्य उधळून जातं. त्यामुळे ते काय दिलेलं आहे की हे कसे होते, ह्यांचे इंद्रिय एकदम कंट्रोल मध्ये होते, आत्मनियंत्रितच ते राहिले आणि त्यांनी आपली कर्तव्ये ऐहिक म्हणजे भौतिक पद्धतीनुसार अचूक रीतीने पार पाडली. जी आपली कर्तव्य आहेत ती कशी आहेत, भौतिक पद्धतीने, म्हणजे जसं वेदांमध्ये सांगितलंय की तू हा आहेस तर तू हे कार्य करायचे, राजा आहे म्हणून हे कर, पती आहे म्हणून ते कर, ती सगळी आपली कार्य अचूकपणे पाडली. पण काय सगळं नियंत्रणामध्ये ठेवून. श्रेष्ठ भक्तांच्या वर्तनाचा हाच मार्ग आहे. म्हणजे आपल्याला जर वाटतंय की आपण चांगला भक्त बनावं तर आपण हेच करायचं. श्री चैतन्य महाप्रभूंच्या प्रत्यक्ष शिष्यांपैकी एक असलेले श्रील रघुनाथ दास गोस्वामी, आपण जे 6 गोस्वामी बोललो त्यातलेच एक गोस्वामी हे एका अतिशय धनाढ्य पित्याचे पुत्र होते. असं नाही की ते आता एवढीशे वस्त्र घालून दिसतात त्यामुळे काय हे तर फाटके गरीबच होते म्हणून हे आता असे फाटके राहू शकतात असं आहे का? नाही, ते सगळे श्रीमंत घराण्यातले होते पण भगवंतांसाठी, भगवंतांच्या प्रेमासाठी त्यांनी सगळी संपत्ती सोडून दिली होती आणि भगवंतांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी असा वेश धारण केला आहे. बरोबर. तर असे हे जे गोस्वामी आहेत त्यातलं रघुनाथदास गोस्वामी आहेत, त्यांचं पहिलं आयुष्य म्हणजे तरुणपणीचं आयुष्य प्रभुपाद सांगतायत. ते काय होते, अतिशय धनाढ्य पित्याचे पुत्र होते आणि त्यांना जरी भौतिक सुख उपभोगण्यामध्ये स्वारस्य नव्हते तरी त्यांच्यावर राज्यातील विशिष्ट कार्य पार पाडण्याचे उत्तरदायित्व सोपवण्यात आले होते आणि तेव्हा त्यांनी ते अचूकपणे पार पाडले. चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं आपली कर्तव्य पार पाड, ते प्रभुपाद पुढे सांगतायत. श्रील गौर सुंदर त्यांना म्हणाले. गौर सुंदर म्हणजे गौरांग महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभू. ते काय म्हटले, अंतःकरणातून स्वतःला आणि स्वतःच्या मनाला ऐहिकतेपासून म्हणजे भौतिकतेपासून पूर्णपणे अलिप्त ठेव. म्हणजे काय, हृदयात हे सगळं काही येऊ देऊ नको भौतिकता. बाह्यतः भौतिक कर्तव्ये जशी पार पाडणे आवश्यक आहे तसे कर. म्हणजे काय, बाहेरची कर्तव्य सगळी करायची आणि हृदयात स्थान कोणाला, भगवंतांना ठेवायचं. तीच आत नाही न्यायची. म्हणजे कार्य केलं, स्वयंपाक वगैरे सगळं केला आणि रूम मध्ये जाऊन बसलं, आज हे जरा जास्तच करायला लागलं, 4 पाहुणे खूपच आले आणि मेला तो तिसरा होता ना मधला बसलेला, तो फारच हात जोडत होता. हे सगळं काही नाही, तिकडची कार्य तिकडे केली, संपलं, ते संपलं, चॅप्टर क्लोज्ड. आता त्यातनं मी बाहेर पडलं, कर्तव्य संपली, आता मी रिकामी आहे, आता मी भगवंतांबद्दल विचार करणार. ह्या फालतू गोष्टींवर आपण बायका जो असतो ना, आपली प्रगती का कमी होते माहितीये? कारण आपण फालतू गोष्टींवर, जशी पूर्वी रेकॉर्ड असायची बघा अशी काळी चपटी आणि त्याच्यावर ठेवून ते अशा सगळी गाणी लागायची आणि ती अडकली का ती एकाच ओळी जशी गर्र गर्र फिरत राहायची, ती आपली वृत्ती आहे. त्यामुळे आपली प्रगती फार कमी होते. त्यामुळे हे काय आहे, आपण अंतःकरणात, चैतन्य महाप्रभू जबरदस्त उल्लेख दिलेला आहे. काय आहे, अंतःकरणातनं स्वतःला आणि स्वतःच्या मनाला या भौतिकतेपासून अलिप्त ठेव. अंतःकरणात फक्त भगवंत ठेवायचे आणि बाह्यतः भौतिक कर्तव्य जशी पार पाडणं आवश्यक आहे तशी करायची. ही दिव्य स्थिती केवळ भक्तांनाच प्राप्त होऊ शकते आणि या संदर्भात भगवद्गीता सांगते की योगी जन आणि इतर लोक बरेच आपल्या इंद्रियांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. योगी आहेत ते काय, आपली इंद्रिय कंट्रोल करायचा प्रयत्न करतात. इतर लोक ओढून ताणून इंद्रिय नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु भक्ताची इंद्रिये जरी पूर्ण सामर्थ्यशाली असली तरी ते त्याचा उपयोग स्वतृप्तीसाठी करीत नाही, कारण ते श्रेष्ठ आणि दिव्य कार्य करतात. कशाने? त्या इंद्रियांनी. ऋषिकेनं, त्या इंद्रियांनी ऋषिकेश भगवान श्रीकृष्ण यांची सेवनम भक्ती रुच्यते, अशी ते भक्ती करतात.
पुढचा श्लोक घ्यायचा. ठीक आहे, काही शंका? श्लोक क्रमांक 15. श्रील ध्रुव महाराजांनी जाणले की हे भौतिक विश्व जीव मात्रास एका स्वप्नाप्रमाणे किंवा मृगजळासारख्या आभासाप्रमाणे गंधर्व नगराप्रमाणे भुलवून टाकते, कारण ते भगवंतांच्या भ्रमकारी बहिरंगा शक्तीकडून निर्मिले गेले आहे. इथे काय आहे? भक्त जाणतो काय आहे की मी आहे भगवद्धामातला, बरोबर, मी आहे जीवात्मा, पण इथे मी आलेलो आहे. तर हे भौतिक विश्व कसं आहे? एक स्वप्नाप्रमाणे आहे, मृगजळाप्रमाणे आहे. म्हणजे कसं आहे, आपल्याला वाटतं असं सुख मिळेल सुख मिळेल सुख मिळेल, आणि कधी ते सुख येऊन गेलं समजत पण नाही. असं म्हणजे काय असतं, असं सगळं स्वप्नवत वाटत राहतं. तर असंच काय आपण भुलून जातो. इथे खूप सारं दुःख असतं, पण काय आहे, नाही नाही नंतर सुख मिळेल म्हणून आपण प्रयत्न करत राहतो आणि काय आपण वेळ घालवत राहतो म्हणून. आणि ते भक्त जाणतात, ध्रुव महाराज काय जाणतात काय, हे सगळी जी शक्ती आहे भगवंतांची बहिरंगा शक्ती, ह्याच्या मार्फत हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि ती आपल्याला भ्रमित करते. भ्रमित करते म्हणजे आपण काय भगवंतानं सोडून आलोय तर आपण देहात्म बुद्धीत इथे जगायला लागतो, मी आणि माझं असं करत आपण भोग घ्यायला लागतो. तात्पर्यात प्रभुपाद समजवतात, घनदाट अरण्यात कधी कधी मोठे मोठे प्रासाद म्हणजे महाल आणि सुंदर नगरे असल्याचा भास होतो. या आभासाला गंधर्व नगर असे म्हणतात. कधी कधी वाटतं की अरे घनदाट अरण्यात अडकलोय, तर असं वाटतं दूरवर अरे तिकडे काय महाल वगैरे आहे का काय आहे, आणि आपण तिकडे आकर्षिले जातो. तद्वतच म्हणजे त्यासारखं स्वप्नातही आपण कल्पनेने कैक अनेक भ्रामक गोष्टी निर्माण करतो. असं काय आपण अर्धवट स्वप्नातच जगत असतो. आत्मसाक्षात्कारी पुरुष किंवा भक्त उत्तम रीतीने जाणतो की हे भौतिक विश्व म्हणजे सत्य भासणारे क्षणभंगूर आणि भ्रामक दृश्य आहे. खरं माझं घर आहे भगवत धामात, इथे काय आहे सगळा भ्रम आहे, हे सगळं दुःखालयम अशाश्वतम आहे. अशाश्वतम म्हणजे हे काय कायम टिकणार नाही आहे, काही काळासाठी आलेलं आहे. आणि इथे आलोय मी तर माझी जी चूक आहे ती सुधारायला आलोय, हे सुधारगृह आहे आणि मी इकडच्या गोष्टीमध्ये रमत बसणार नाही, मी परत भगवंतांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारून कष्ट करणार आणि भक्ती करणार, हे तो जाणतो. सत्याप्रमाणे दिसणारा हा एक भ्रामक आभास आहे असं तो जाणतो. वाटतं की हे खरं आहे सत्य आहे पण नसतं हे जाणतो तो. तथापि या छायारूप निर्मितीच्या मागे म्हणजे काय आहे, भगवत धामाची छाया आहे हे भौतिक धाम, म्हणून म्हटलंय छायारूपी निर्मितीच्या मागे सत्यसृष्टी म्हणजे खरं काय आहे आध्यात्मिक जगत आहे. भक्तास आध्यात्मिक जगामध्ये आस्था असते, छायेमध्ये नाही. भक्ताला काय आहे कुठे जायचंय, आध्यात्मिक जगात जायचंय, त्याला इथे रमत बसायचं नाहीये. त्याला परमसत्याची अनुभूती झाली असल्यामुळे त्याला जाणीव झालाय परमसत्य म्हणजे भगवंत, मी कोण आहे भगवंत कोण आहे, त्यांच्याशी माझा काय संबंध आहे आणि तो प्रस्थापित करण्यासाठी मला काय कार्य करायचंय हे त्याने सगळं जाणलेलं असतं. त्यामुळे तो या तात्पुरत्या छायेमध्ये या भौतिक जगातल्या कार्यकलापामध्ये अडकून राहत नाही, रुची घेत नाही, कर्तव्य करतो बाहेर पण हृदयात भगवंतांना ठेवतो. याची पुष्टी भगवद्गीतेत केलेली आहे. परमदृष्टा निवर्तते हा जो श्लोक आहे तो दुसऱ्या अध्यायातला 59 म्हणजे 59वा श्लोक आहे. त्या श्लोक म्हणतो विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परमदृष्टा निवर्तते. म्हणजे ह्याच्यात भगवंत सांगतात अर्जुनाला, देहधारी जीवात्मा जरी इंद्रिय उपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहतेच. म्हणजे काय आपण जर खोटं अरे मला हे नको मला ते नको असं उगाच त्यागलं खोटं काही काळासाठी, पण मनापासून जाणीवपूर्वक त्याचा त्याग केला नाही तर त्याचीच आठवण होत राहते सारखी सारखी, बरोबर. परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन
अशी कार्य थांबवल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो. पण काय आहे, जेव्हा तो माणूस भक्ती करायला लागतो तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी, याच्या खालच्या गोष्टी ज्याच्याकडे तो आधी आकर्षित व्हायचा त्यात तो आकर्षित होत नाही. उच्च रस म्हणजे भक्तीचा रसाची जेव्हा गोडी लागते. आता बघा, भगवंतांचा प्रसाद खाण्याची इतकी आपल्याला गोडी लागलाय की बाकी सगळ्या ज्या बाहेरच्या रस्त्यावरच्या गोष्टी आपल्याला काय वाटतात, तुच्छ वाटतात. म्हणजे आपण अपराध नाही करत, पण आपण त्यात काही रस आता घेणार नाही. तर अशा रीतीने तो तात्पुरत्या छायामध्ये रुची घेत नाही. ठीक आहे, काही शंका असेल तर विचारा, नाहीतर आपण विराम देऊया आजच्या डिस्कशनला. ठीक आहे माताजी. श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. हे 15 श्लोक झालेले आहेत.